पुढं 5 वर्ष ह्या सगळ्या योजना, वीज माफीच्या, 3 गॅस सिलेंडरच्या, माझी लाडकी बहीण योजनेच्या, मुलींना मोफत शिक्षणाच्या, त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रशिक्षणाला वेतन देण्याच्या, प्रशिक्षणाला, अशा अनेक योजना आहेत. या योजना पुढं चालू ठेवायचं का नाही हे तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं, तर ते असं की पुढे ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस महायुती, त्याच्यामध्ये धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ, एवढं लक्षात ठेवा. पुढं कायम 5 वर्ष या योजना चालू राहतील. कोणाला वाटेल अरे ह्यांनी राजकारण नाही आणलं, खरं ते सांगितलं. 3000 रुपये सरकारने देण्याचं सुरू केलं. दिवाळीनंतर, इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 1500 जागी 3000 रुपये केले पाहिजे. जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये, हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण, जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल. आज पुण्यात लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार मुरलीधर मोहोळ इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा साधलाय. परकीयांचे आक्रमक तेव्हा होते तेव्हा आई जिजाऊने याच पुण्यात सोन्याचा नांगर चालवून स्वराज्याची संकल्पना शिवाजी महाराजांना दिली होती. ज्या पुण्यात महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला तिथे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी महिलांची पहिली शाळा सुरू केली. त्यामुळे योजनेची औपचारिक सुरुवात पुण्यात सुरू केली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.